नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नरक चतुर्थीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर दीपावलीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रेवाला पंत्यांची बॉक्स आणून देतो आणि तो तिला तिच्या नादी लावतो. तेव्हा मात्र रमा ही खूप अक्षयवर खुश होते, कारण अक्षयने रेवाला खूप छान प्रकारे नादी लावलेलं असतं. ते बघून रमा लगेच आपल्या मोबाईलमध्ये मेसेज अक्षयच्या मोबाईलवर टाईप करते. खरंच अभिनय तर तुम्हाला खूप छान जमतो, परंतु अजून एक माझी तुम्हाला इच्छा पूर्ण करावी लागेल. तेव्हा अक्षयने तो मेसेज वाचल्यानंतर रमाने असा मेसेज पाठवलेला असतो की आता सर्वजण दिवाळीचं फराळ तयार करतील, परंतु जोपर्यंत तुम्ही मला फराळ भरवत नाही तोपर्यंत मी फराळ नाही खाणार. तेव्हा अक्षय तो मेसेज वाचतो आणि रमाकडे बघत असतो की बापरे, रमा हे कसे शक्य आहे, तू नक्की मला लटकवणारस असे तो रमाला टाईप करून पाठवतो. तेव्हा अक्षय हा सुद्धा मेसेज टाईप करून पाठवतो की बापरे, रमा हे कसे शक्य आहे, नक्की आता काय होईल आणि हे कसे करू मी. तेव्हा सर्वजण दिवाळीचं फराळ तयार म्हणजे खाण्यामध्ये मग्न असतात आणि सर्वजण एकमेकांबरोबर अगदी खुश होऊन सेल्फी वगैरे एन्जॉय करत असतात, फराळावर सुद्धा ताव मारत असतात. तेव्हा सीमा सुद्धा रमाला अगं खाना आग्रह करते, परंतु रमा नाही म्हणते आणि हसून सर्वांना ती सांभाळते. परंतु जानी मात्र ही रमाच्या हातात काही चकल्या देते. तेव्हा रमाला ते चकल्या आपल्या हातात एक तुकडा का होईना घ्यावा लागतो. तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत असतो आणि तो मस्त फराळावर ताव तिच्याकडे बघत मारत असतो. तेव्हा रमा मात्र काही खात नाही आणि लगेच ती थोडासा राग आल्यासारखं अक्षयला दाखवते आणि आतमध्ये रूममध्ये निघून जाते. अक्षय तर डोक्याला हात लावतो की आता कसे करू, कारण रेवा तर त्याच्या जवळ बसलेली आहे. तेव्हा अक्षय सुद्धा एक कारण काढतो की त्याला सुद्धा रमाला फराळ भरवण्यासाठी आज जायचं असतं. तेव्हा तो लगेच सर्वांना म्हणतो की एक्सक्यूज मी, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, त्यामुळे मी लगेच येतो. तेव्हा येताना अक्षयने आपल्या हातात लाडू आणलेला असतो, परंतु आनंद त्याच्याकडे पाहतो. तेव्हा मात्र आनंदच्या लक्षात येते तर अक्षय हा रमाजवळ येतो. रमा तर खूप अशी फुगलेली असते, कारण गाल तर अगदी असे फुगून टम झालेले असतात. तेव्हा अक्षय तिच्या तोंडासमोर लाडू धरतो अगदी प्रेमाने. तेव्हा रमा रागाने नकोय असे म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे काय करते. रमाला राग येतो. रमा म्हणते की आता नकोय, जा तिच्याकडे तिलाच भरवा, म्हणजे त्या रेवाला. अक्षय अगं लाडीगुडी लावतो की काय करतेस रमा, असं मी आलो ना तुला माझ्या बायकोला प्रेमाने अगदी भरवायला. तेव्हा रमा काही ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की मला नकोय, तुम्ही तिच्याकडे जा. तेव्हा अक्षय म्हणतो की आता असे करणार का तू, मी आलो ना, पटकन आकर, कोणी येण्याच्या अगोदर मी तुला हा लाडू भरवतो, नाहीतर कोणीतरी बघेल. रमा पटकन, रमा लाडात म्हणते की मला नाही खायचा. तेव्हा अक्षय तिच्या तोंडामध्ये असा पटकन लाडू कोंबतो. तर रमा ही असे करून अक्षयकडे बघत असते. रमाला काही करता येत नाही आणि अक्षय तर अगदी हसून तिच्याकडे पाहत असतो. रमा सुद्धा काही कमी नसते. रमा तर लगेच आपला जो तोंडातील लाडू आहे ना तो तसाच ओठामध्ये ठेवते आणि ती अक्षय समोर येते. अक्षयला अगदी जवळ घेते आणि दोघं एकमेकांच्या तोंडातील जो लाडू आहे तर ते खात असतात आणि ते लाडू खाण्यामध्ये दोघं इतकं एकमेकांमध्ये मग्न होऊन गेलेले असतात, कारण इतक्या दिवसातून एकमेकांना त्यांनी भेटलेले असतात. इतक्या दिवसातून त्यांना एकमेकांचे प्रेम हे इतक्या जवळून भेटलेले असते, म्हणून दोघे सुद्धा अगदी खूप खुश असतात आणि तो लाडू खात असतात. अक्षय अगदी अलगदशा आपल्या हाताने तिच्या ओठावर, तिच्या केसावर, तिच्या गालावर स्पर्श करत असतो. तसतसे आपल्या रमा तर खूप अशी खुश होत असते आणि लाजत असते. दोघं एकमेकांमध्ये अगदी मग्न होऊन गेलेले असतात. कोण येते की काय याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. परंतु त्याच वेळेस आनंद मात्र काही कमी नसतो आणि आनंद त्यांना घाबरवण्यासाठी मुद्दाम शशिकांतचा आवाज घेऊन येतो की काय रे बछड्या. बछड्या म्हटल्यानंतर लगेच अक्षय आणि रमा तर खूपच घाबरतात, परंतु आनंदला बघितल्यानंतर परत त्यांच्या जीवात जीव येतो. तेव्हा आनंद म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं, कामवल्या मावशी आणि घरमालक तुम्ही एकमेकांशी. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की एक मिनिट आनंद दादा. रमा तर चिडते. रमा म्हणते कुणी मला आता कामवाली मावशी म्हणू नका, कळलं ना तुम्हाला सर्वांना, हे सर्व नाटक आहे म्हणून, त्यामुळे प्लीज कामवाली मावशी मात्र म्हणू नकास. तेव्हा आनंद म्हणतो की अरे तुमच्या दोघांचं तर काय चाललंय हे सर्व, कळतं का तुम्हाला तुम्ही दोघेजण काय करतात. एकतर ती बिचारी आई आणि मी खूप टेन्शनमध्ये आहे, तिला तर एक खूप टेन्शन आले की तिला असे वाटतं की तुम्ही दोघेही मागे हटायला तयार नाही, दोघं सुद्धा
पुढे चाललात, परस्पर लग्नाचा डिसिजन सुद्धा तुम्ही घेतला. कोणीच आम्हाला खरं काय ते सांगायला तयार नाही. नेमकं तुमच्या दोघांचं काय चाललं ते सांगा. तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी, मी तुला सर्व सांगतो की आनंद दादा, हिला सुद्धा माझे नाटक कळले आणि मला सुद्धा तिचे सर्व काही नाटकाबद्दल कळले. तेव्हा आनंद म्हणतो की एक मिनिट, नेमकं काय ते मला जरा व्यवस्थित सांगतान का? तेव्हा रमा सांगू लाग, आम्हाला एकमेकांचं नाटक आहे ना ते एकमेकांना कळले. तेव्हा आनंद म्हणतो की अरे यार, तुम्हाला कळते का? प्रियदर्शन फिल्म सारखे तुमचे असे कन्फ्युजन फ्लॅट आहे आणि हे बरं आहे तुमच्या दोघांनी एकमेकांना अगोदर असे आटी घालायच्या आणि दोघांना परत एकमेकांविषयी कळते. खरंच सिरियसली मला हे तुमचं नाही आवडलं, मला नाही पटत. निदान आम्हाला तरी हे सर्व तुम्ही विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं की तुम्ही दोघी जण असं काहीतरी नाटक पुन्हा सुरू करतात, तुम्हाला एकमेकांबद्दल कळले. तेव्हा अक्षय म्हणतो अरे सॉरी यार, हे सर्व काही कालचंच नाटक आहे, कालच हे सर्व झाले. रमा सुद्धा म्हणते की हो आनंद दादा, कालच आम्हाला एकमेकांना कळले. आनंद म्हणतो की अगं रमे, तू तर बोलूच नको, अगं सॉरी सुद्धा म्हणू नकोस, कारण आम्हाला विश्वासात घेऊन तू तरी हे सर्व सांगायला हवं होतं. तेव्हा आनंद म्हणतो की चल अक्षय, आता हे जे काही आहे ना एकमेकांचं, तुम्हाला एकमेकांना नाटक कळलं आणि तुम्ही सर्वजण हे नाटक करतात, हे आता चल आईला लगेच सांग. अरे ती बिचारी तर एकतर खूप टेन्शन घेते, कशाला तिला टेन्शनमध्ये तुम्ही इतकं टेन्शन देतात. चला रमा, तू तरी सांग तिला. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा एक मिनिट. रमा सुद्धा म्हणते की दादा अहो एक मिनिट, तुम्ही जरा ऐकून घ्या, आपली आई किती गोंधळ घालते तुम्हाला माहिती आहे ना, असे अक्षय आनंदला म्हणतो. आईने जर कुणाजवळ तरी बोलून गेली आणि सर्व प्लॅनचीही वाट लागेल, त्यामुळे आईला मात्र सांगायला नको. तेव्हा आनंद सुद्धा विचार करतो. तेव्हा रमा म्हणते की आपण असं करायला नको. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आई, रमा ऐकून घे, आईला आत्ता या वेळेला सांगायला नको, आपण जे काही आहे सविस्तर आईला नंतर व्यवस्थित सांगू आणि हे आपला प्लॅन कुणाला कळायला नको, आणि जर कुणाला कळला तर अवघड होईल. आणि तो शशिकांत मुकादम तर हा लक्ष ठेवूनच असतो माझ्यावर, जरा जरी त्या शशिकांत मुकादमला अंदाज आला तर लगेच तो आपल्यावर पुन्हा जास्त लक्ष ठेवेल आणि रेवाला आपल्याला एक्सपोज करायचे, त्यामुळे आपल्याला सर्व काही अगदी बारकाईने करावे लागेल. त्यामुळे आनंद दादा तू कुणाला सांगू नको. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे चल, पण त्या अगोदर मी तुला एक अट घालतो, त्या अटीनुसार मी कुणाला काही सांगत नाही. तेव्हा आनंद म्हणत असतो की हे जे काही केलं ना आता, एकमेकांना लाडू भरला आणि एकमेकांना घास भरवतात, ते आत्ता लगेच कधीही करायचं नाही. म्हणजे नंतर सर्व करा, परंतु आत्ता नाही. कारण आता म्हणजे चांगलं झालं तर मी बघितलं, जर दुसरं कोणी बघितलं असतं तर मग काय करणार होतो आपण. त्यामुळे आत्ता हे जे काही आहे ना ते लगेच थांबवा. अख्खा गेम आपला पलटी झाला असता. तुम्हाला कळते का नेमकं काय होते? तेव्हा अक्षय रमाचा हात हातामध्ये धरतो आणि एवढं चालेल का असे आनंदला विचारतो. तेव्हा आनंद म्हणतो की नो नो, अजिबात नाही. अक्षय म्हणतो की बरं चालेल. रमाला सुद्धा ते तयार होते. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की सुरक्षित अंतर. तर अक्षय लगेच आपलं करंगळीचं बोट रमा इतकं धरतो आणि इतकं चालेल का असे विचारतो. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे, इतकं चालेल, अगदी सुरक्षित राहून. रमा बोलणार तोच आनंद म्हणतो की नो नो. तेव्हा रमा म्हणते की हो सर मान्य आहे. अक्षय सुद्धा म्हणतो की हो सर मान्य आहे. तेव्हा आनंद लगेच जायला निघतो, परंतु अक्षय आणि रमा पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. रमा म्हणते की अहो आपण एकदा आनंददादांना सांगितले ना. तर लगेच आनंद पुन्हा मागे येतो. आनंद म्हणतो की मी पाठ फिरवल्यानंतर सुद्धा तुम्ही असेच वागायचे, माझ्या मागे सुद्धा असं वागायचं नाही, मी जे सांगितलं तेच ऐकायचं. आनंद म्हणतो की करायचं नाहीच. आणि रमा तो लाडू अगोदर लांब घे, लांब हो अक्षय जवळून तू. तेव्हा रमा थोडीशी लांब होते तर आनंद आई करत परत खाली जातो. रमाला मात्र अगदी गोड हसू येतं आणि ती अक्षयच्या तोंडासमोर तो लाडू धरते आणि गालातल्या गालात हसत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय पुन्हा असे करत असतो. रमा मात्र लाजते. त्यानंतर सर्वजण फटाके उडवत असतात आणि सर्वजण त्यामध्ये एन्जॉय करत मस्त आपलं हे दिवाळीचं म्हणजे सेलिब्रेशन करत असतात. मस्त सर्व काही फटाके वगैरे सर्व खूप खुश असतात. तयारीसुद्धा खूप छान होतात. तर अभि आपल्या आरत्याला घेऊन हे सर्वांकडे बघत असतो की सर्वजण किती आनंदात आहे, किती एन्जॉय करतात, फटाके उडवतात. अभिला मात्र आपल्या आरतीची आठवण येत असेल तर तेवढ्यात ते त्याच्याजवळ अक्षय येतो. रमासुद्धा लांबून हे सर्व बघत असते आणि ती सुद्धा खूप खुश असते. तेव्हा लगेच अक्षय हा अभिला म्हणतो की काय रे अभि. तर अभि त्याच्याकडे बघून हसतो आणि अक्षय अर्थाबरोबर म्हणतो की काय अर्थ, अगं तू फटाक्यांना तर घाबरत सुद्धा नाही हो की नाही अभि. तर अभि फक्त मान डोलावतो की नाही म्हणून. अगं अर्थ तू तर फटाक्यांच्या आवाजाला घाबरत सुद्धा नाही. तेव्हा मात्र अर्थ गोड हसते. रमा ही सर्व पाहत असते. अक्षय अर्थाबरोबर खूप छान गप्पा करत असतो की अगं तू तर बाबांच्या कडेवर आहे, बाबा तुझी छान काळजी घेत असतो आता,
खरंच, त्यामुळे आमची अर्थ खूपच खुश आहे बरं का. आणि आमच्या बाबांना सुद्धा सवय झाली काळजी घेण्याची आमच्या अर्थाची. तेव्हा अभि म्हणतो की हो ना, अरे अक्षय सवय तर होणार, हो की नाही अर्था. आणि आता बाबाकडे कोण आहे तरी दुसरं अर्थाशिवाय काळजी घेण्यासाठी. आता बाबांना फक्त अर्थाचीच काळजी घ्यावी लागेल असे मुद्दाम तो अक्षयला टोमणं मारत असतो. तेव्हा अक्षयला थोडंसं ठसतं. अक्षय लगेच अभिला विचारतो की अभि, अरे असे काय बोलतोस तू? अरे घरातील इतके सर्वजण असताना तू असे का म्हणतोस? तेव्हा अभि म्हणतो की अरे काय कुठं मी खोटं बोलतोस? अरे जे काही हे खरंच बोलतो, कारण माझ्याकडे आता बाबा आणि अर्थाची काळजी घेण्याशिवाय राहिलं तरी कोण? तेव्हा अक्षय म्हणतो की असे काय करतो रे, आम्ही आहोत ना सर्वजण. अरे मी सुद्धा आहे, घरातील सर्वजण, आणि माझी होणारी बायको रेवा सुद्धा आहे ना. तेव्हा अभि म्हणतो की अरे आता सर्वजण दिवाळी एन्जॉय करतात, तू जा आणि तू सुद्धा त्यांच्याबरोबर दिवाळी एन्जॉय कर. आणि तेवढ्यात रेवा धावतच येते आणि अक्षयच्या हाताला धरून अक्षय चल ना रे, अक्षय चल असे त्याला आग्रह करत असते. तर अभि तिच्याकडे बघत असतो, परंतु रेवाचं मात्र अभिकडे काहीही लक्ष नसतं. अभिला मात्र रेवा त्याच्याबरोबर जे काही बोललेली असते की अरे अभि, मी हे सर्व आपल्या फॅमिलीसाठी करते. अरे अभि, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, परंतु आपल्या फॅमिली साठी मला त्या अक्षयबरोबर प्रेमाचं नाटक करावं लागतं. म्हणजे त्या अक्षयसाठी मी सर्व काही आपल्यासाठीच करते असे ती विनवण्या करत जेव्हा अभिला म्हणत असते, तर ते त्याच्या डोळ्यासमोर येते. रमा मात्र अभिदादांकडे बघत असते, कारण तिला सुद्धा अभिदादांचं ते दुःख नाही बघवत. अभिदादांच्या डोळ्यामध्ये जे दुःख आहे ते तिला समजतं आणि रमाला सुद्धा खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, कारण आरती गेल्यापासून अभिची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि या सर्वाला ती रेवा जबाबदार असते. त्यानंतर सीमा सुद्धा हे सर्व बघत असताना विचार करते की काय करू आता. काय एका आठवड्यावर तर लग्न आले आणि रमा आणि अक्षय तर एकमेकांना काही सांगायला तयार नाही. नक्की आता खरंच हे एकमेकांपासून दूर जातील की काय? त्यांनी एकमेकांबरोबर नक्की काय असं का सांगत नसतील, म्हणून सीमाला सुद्धा खूप टेन्शन येतं. तेव्हा सीमा ठरवते की मला तर असे वाटते, असे दिसते की यांच्याकडून काही होईल म्हणून नाही, त्यामुळे मलाच आता काहीतरी पाऊल उचलावे लागेल आणि हे रमा आणि अक्षयला वेगळं होऊन मी तर देणार नाहीच. त्यासाठी आता मीच काहीतरी करते. तेव्हा सीमा ही रमाकडे बघत असते आणि रमा ही सीमाकडे बघत असते. तेव्हा मात्र शशिकांत तेथे येतो आणि वाव, खरंच काय मस्त दृश्य, काय मस्त दृश्य. म्हणजे हे दारू काम, फटाके वगैरे सर्व काही, आणि सर्वजण अगदी फटाके उडवण्यात मग्न असतात. तर शशिकांत रमाला हे सर्व दाखवत असतो की रमा, अगं हे सर्व काही दृश्य आहे ना, अगदी आपल्या डोळ्यात सामावून घे, कारण आता तुझ्या या घरातील शेवटची ही दिवाळी असेल आणि तुला या घरची तर आठवण येईल. त्यामुळे ह्या आठवणी मात्र तुझ्या सोबत असतील, कारण थोड्याच दिवसात आता या घरातील ही माणसं आणि या घरातील हे दृश्य याचं दर्शन मात्र तुला मिळणार नाही. अगं तुला माहिती आहे का, अगं मी असे का म्हणतो, अगं लवकरच तुझा आणि अक्षयचा डिव्होर्स सुद्धा होणार आहे. तर डिव्होर्स हा शब्द ऐकल्यानंतर रमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की काय? तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं इतकं डचकण्यासाठी काय झालं असं? अगं तुलाच लग्न करायचं अस्मित बरोबर, त्यामुळे तू काही काळजी करू नको, मी सर्व काही व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, अगदी सेटिंग व्यवस्थित लावलेली आहे, त्यामुळे तू टेन्शन मात्र घेऊ नको. तू फक्त तिकडे यायचे आणि त्यांना इतकंच सांगायचं की आम्ही डिव्होर्स अगोदरच म्हणजे घेणार होतो, परंतु त्यात अक्षयची मेमरी सुद्धा गेली, त्यामुळे परस्पर तुम्ही मला हा डिव्होर्स देऊन टाका असे तू त्यांना सांग, म्हणजे लगेच तुझा डिव्होर्स मान्य होईल. रमाच्या मात्र पायाखालची जमीन हादरलेली असते आणि एकदा सही झाली तर हे काम झाले. करशील ना मग सही रमा? अगं अक्षयच्या सुखासाठी तुलाही सर्व करावे लागेल, करशील ना? तेव्हा रमा म्हणते की पण. तर अक्षय म्हणजे शशिकांत लगेच म्हणतो की पण म्हणजे काय? अगं अजून सुद्धा तुझी अक्षयबरोबर राहण्याची हौस मात्र काही फिटलेली दिसत नाही. तुला मुकदमांच्याच घरात राहायची इच्छा आहे का? तेव्हा रमा म्हणते की नाही हो, तसे नाही, मला अस्मित बरोबरच लग्न करायचे आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की मग झाले, उद्या 10 वाजता कोर्टामध्ये भेटूयात आणि हॅपी दिवाळी असे खुश होऊन तो रमाकडे बघत रमाला म्हणून जातो. रमाला मात्र अगदी धक्का बसलेला असतो की नक्की आता हा डिव्होर्स थांबायचा कसा. रमाला मात्र खूप टेन्शन येतं आणि शशिकांत आतमध्ये गेल्यानंतर तिच्या जीवाची धांदल उडते, कारण आता हे अक्षयला सांगायचे कसे. अक्षय तर फटाके उडवण्यामध्ये अगदी मग्न झालेला असतो. तेव्हा ती अक्षयचे लक्ष वेधण्यासाठी खूप काही प्रयत्न करते, परंतु अक्षयचं लक्ष नसतं, तो अगदी एन्जॉय करत असतो. सीमा सुद्धा लक्ष देत नाही आणि आनंद सुद्धा. तेव्हा रमा लगेच घाईने आत येते. रमा आतमध्ये येते, स्वतःला थोडंसं शांत करते, एक ग्लास पाणी
पाणी पिते, परंतु टेन्शन मात्र तिचं काही थांबत नाही. ती लगेच अक्षयला मेसेज करते की उद्या म्हणजे शशिकांत मुकादम यांनी आपली जी काही डिवोर्सची केस आहे ती आहे आणि त्यांनी मला उद्या कोर्टात त्यासाठी बोलावलेलं आहे. मग नेमकं काय करायचं असं मेसेज ती टाईप करून पाठवते. तेव्हा अक्षय आणि रेवा हे एकमेकाबरोबर फटाके उडवत असतात. तेवढ्यात अक्षयच्या खिशामध्ये जो मोबाईल असतो त्यावर तो मेसेज वाचतो. तेव्हा अक्षयच्या लक्षात आल्यानंतर अक्षय लगेच खिशातून मोबाईल काढतो. तेव्हा रेवा विचारते की अक्षय अरे काय आहे आज पण. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, रेवा त्याला मेसेज काही बघून देत नाही. अक्षयला म्हणते की अक्षय आज एन्जॉय करायचा, दिवाळी आहे ना आज, तेव्हा आज मोबाईल काढू नको, फक्त एन्जॉय करायचा. तेव्हा रमाला असं होतं की अक्षय केव्हा हा मेसेज बघेल, तिच्या जीवाची पूर्णपणे घालमेल होत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, महत्वाचा फोन किंवा मेसेज आलेला दिसतोय, त्यामुळे जरा वाचतो आणि रिप्लाय तर करतो आणि लगेच मी फोन ठेवून देतो. तेव्हा रेवा म्हणते की आज कुणाचा फोन सुद्धा घ्यायचा नाही, कुणाला मेसेज सुद्धा रिप्लाय करायचा नाही. तेव्हा रेवा लगेच अक्षयला म्हणते की इतकं महत्वाचं आहे का, थांब. अक्षय म्हणतो की नाही अगं, थांबणं वाचून देतं खरी, परंतु रेवा तेवढ्यात लगेच अक्षयच्या हातातील जो काही मोबाईल असते तर तो हिसकावते, परंतु त्या अगोदरच अक्षयने तो मेसेज डिलीट केलेला असतो. रेवा म्हणते की काय रे, वाचला नाही तोच तू डिलीट केला. अक्षय म्हणतो की अगं काय करतेस. अक्षय म्हणतो की अगं रेवा, तो फालतू मेसेज होता, त्या दिवाळीच्या जे काही ऑफर असतात ना त्याबद्दलचा, असा काहीतरी फालतू मेसेज होता, म्हणून काय तर डिस्टर्ब करतात म्हणून मी लगेच डिलीट केलं. रेवा मात्र त्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते की नक्की अक्षय तिच्याशी खोटं बोलतो की काय. तेव्हा अक्षय तिच्या हातातील मोबाईल घेतो आणि अगं फालतू होता, मी डिलीट सुद्धा केला आणि तू कशाला इतकी ओव्हर ऍक्ट होते. तर रमा ही आतमध्ये पूर्ण वैतागते की अजूनपर्यंत अक्षयचा रिप्लाय येत नाही. अहो काहीतरी रिप्लाय द्या, आणि अजून यांनी मेसेज सुद्धा बघितलेला नाही, नेमकं आता काय करणार. मी थोडा वेळ वाट बघू की नको, आणि जर तरी सुद्धा यांनी नंतर मेसेज नाही बघितला तर मग मी काय करू. तेव्हा रमाला खूप टेन्शन येतं. तर इकडे बाहेर रेवा ही अक्षयला म्हणत असते की अरे आता तरी तो फोन खिशामध्ये ठेवून दे. अक्षय म्हणतो की हो ना, ठेवलास ना. त्यानंतर सर्वजण आत येतात आणि ते जेवायला बसतात. रमा त्यांना वाढत असते. तेव्हा अक्षय मुद्दाम ठसका लागल्यासारखं जोरात खाकरतो आणि ठसका लागला असे म्हणतो, आणि रेवाला म्हणतो की अगं जरा चमचा दे. तेव्हा रमा त्याला खुणावते. तेव्हा अक्षय लगेच हा राहून दे असे रेवाला म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की इला वाढ म्हणजे रेवाला. रमा म्हणते की ठीक आहे आणि लगेच ती रेवाकडे येते. तेव्हा रमा ही अक्षय जवळ येण्याचं नाटक करत असते की नक्की काहीतरी आता अक्षयला हे सर्व कळायला हवं आणि काय करू की अक्षयची मला बोलता येईल म्हणून. तेव्हा रमा ही वाढत म्हणजे अक्षय जवळ येते आणि अक्षयला हळूच म्हणते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं. तेव्हा अक्षय मुद्दाम खाकरण्याचं नाटक करतो. आनंदचे मात्र त्या दोघांकडे लक्ष असतं आणि त्याला भीती वाटत असते की हे दोघं सर्वांसमोर एकमेकांशी का बोलतात. त्याला खूप राग येतो. तर लगेच अक्षय मुद्दा म्हणतो की मला चमचा दे. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की मला जेवताना तोंडी लावायला चिवडा लागतो, म्हणून मला चिवडा दे जरा. रमा अगं तुला आठवते का, भावाने मला नाशिकवरून स्पेशल चिवडा पाठवला होता. अगं आहे ना किचनमध्ये, कारण रमाला अक्षय जवळून दूर पाठवायसाठी आनंद हे सर्व नाटक करतो. अगं चल ना रमा, मी तुला किचनमध्ये कुठे आहे ते दाखवतो, चल माझ्या सोबत. तेव्हा रमा म्हणते की आनंद दादा अहो ऐका ना प्लीज. आनंद ऐकत नाही आणि शेवटी अक्षय जवळून त्याला रमाला लांब न्यायचं असतं. तो म्हणतो की अगं रमा चल ना जरा, अगं चल ना. तेव्हा लगेच रमा ही आनंद मागे जाते. तेव्हा अक्षय विचार करतो की रमाला नक्की मला काहीतरी सांगायचे आहे वाटतं, मग ती असे का करत असेल, काय सांगायचे असेल. अक्षय विचारतच पडलेला असतो. तेव्हा रेवा लगेच एक घास घेते आणि अक्षयला ती भरवायला सुरुवात करते. तेव्हा रमा आणि आनंद हे किचनमध्ये येतात. तर रमा म्हणते की आनंद दादा अहो कोणत्या चिवड्याबद्दल बोलतात तुम्ही, नेमकं काय हे. तेव्हा आनंद म्हणतो की अगं रमा कुठला चिवडा नाही. अगं रमा मी तुला कशासाठी बोलवलं तुला माहिती आहे का, तू अक्षयजवळ का जातेस आणि त्याला इतक्या खानाखुणा का करतेस. मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही कुणासमोर असं एकमेकांशी बोलायचं नाही. अगं जर कोणी बघितलं तर काय कसे होणार, केवढी पंचायत होऊन बसली असते की जर कोणी बघितलं असतं तर. तेव्हा रमा म्हणते की दादा अहो इतकं महत्वाचं काम होतं म्हणूनच मी त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आनंद म्हणतो की मला सांग, मी अक्षयला जाऊन सांगतो. तेव्हा लगेच रमा शशिकांत मुकदमने जे काही सांगितलेले असते की उद्या कोर्टाची म्हणजे डिवोर्सची केस आहे आणि त्यांनी मला कोर्टामध्ये बोलावले की सही करण्यासाठी, फायनलची केस आहे आणि फायनल ती सही शेवटची करायची. तेव्हा आनंद म्हणतो की अगं रमा तुला का कळत नाही, तुला मेसेजवर हे
सर्व पाठवून अक्षयला सांगायचे ना, तेव्हा रमा म्हणते की आनंद दादा, अहो तुम्हाला असं वाटतं का मी हे सर्व केले नसेल म्हणून? अहो मी त्यांना मेसेज सुद्धा केला, त्या माणसाने बघितलेला सुद्धा नाही. मला तर असं वाटायला लागलं यांचं हे जे काही नाटक आहे ना, तर नक्की त्यांचं रेवाबरोबर लग्न होणार आहे. त्याची मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आनंद म्हणतो की रमा, अगं वेडी आहेस का तू? काही कसे बोलतेस ग? तेव्हा रमा म्हणते की मग काय करू, त्यांनी रिप्लाय नको का द्यायला मेसेजला? महत्वाचं काहीतरी असू शकतं, एकतर आम्ही बोलू सुद्धा शकत नाही. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ रमा, पॅनिक होऊ नको, मी बघतो, तू काही टेन्शन घेऊ नको. रमा म्हणते की का टेन्शन घेऊ नको, एकतर उद्या त्या शशिकांत मुकादम बरोबर मला कोर्टामध्ये जावीच लागेल. इच्छा नसताना मला त्यावर सही करावी लागेल. आणखीन काय असे नशिबात वाढून ठेवले असणार माहिती नाही. तेव्हा आनंद म्हणतो की रमा, टेन्शन घेऊ नकोस, आपण काहीतरी करू, मी बघतो काय करायचे ते. त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र जमलेले असतात आणि रेवा, आद्या आणि काका हे जे काही नवीन गिफ्ट्स फॅमिलीकडून आलेले असतात, तर ते नेमकं कुणाचं आहे हे डिक्लेअर करत असतात, वाचत असतात. तेव्हा लगेच काका विचारतात की अगं आई, ह्यावर्षी पोळ फॅमिलीकडून आपल्याला काही गिफ्ट नाही आले का? तेव्हा आजी म्हणते की अरे ते तसेच, त्यांच्या काही लक्षात राहत नसतं, त्यामुळे जे गिफ्ट आलेले आहे ते जरा तू बघ. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, ती पोळ फॅमिली मागच्या वर्षी तर त्यांनी मेसेज पाठवलेला होता. तेवढ्यात आनंद अक्षयजवळ धावतच येत. तेव्हा आनंद लगेच अक्षयला म्हणतो की अरे खूप महत्वाचं काम होतं, चल ना. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे, काय झाले? तेव्हा आनंद लगेच त्याला विचारतो की काय रे, तुला कुणाचा मेसेज वगैरे आला होता का? तेव्हा अक्षय म्हणतो की कधी, आत्ता? तर आनंद म्हणतो की हो असं म्हणणार तोच लगेच तो आजी आणि शशिकांत मुकादम यांच्याकडे बघत असतो. आनंद म्हणतो की अक्षय, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, तू चल माझ्यासोबत बाहेर. तेव्हा अक्षय आणि आनंद जायला निघतात. तोच लगेच आजी म्हणते की आनंद, अरे तुमच्या दोघांचं नेमकं काय चाललं? बस ना जरा खाली आणि बघ ना गिफ्ट किती आले ते. तेव्हा आनंद म्हणतो की आजी, अगं मला अक्षयची जरा खूप महत्वाचं बोलायचं होतं, खूप महत्वाचं आहे. तर आजी ऐकायला तयार नसते. आजी म्हणते की अरे जरा वेळ बस, बघ ना किती छान छान गिफ्ट्स आली, बस. तेव्हा आनंद आणि अक्षयला शेवटी आजीचं ऐकून खाली बसावंच लागतं. तेव्हा आजी आद्याला म्हणते की अगं कुणाकडून आलं आहे ते गिफ्ट, जरा बघ. तेव्हा आद्या म्हणते की कोण, कर्णिक आहे त्यांच्याकडून, आणि जरा ड्रायफ्रूट दिसतात. आजी म्हणते की ते कर्णिक सुद्धा कायम दरवर्षी हे ड्रायफ्रुट्स पाठवतात. आपण एक काम करू, ते ड्रायफ्रुट्स आहे ना ते रमाला देऊ, कारण त्या बिचारीला कधी ड्रायफ्रुट्स खायला मिळणार तरी. तेव्हा अक्षय, सीमा आणि आद्या काका यांना आजीच्या बोलण्याचा राग येतो. रेवाचा मात्र चेहरा अगदी खुलतो, परंतु अक्षयला मात्र खूप राग आलेला असतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंद अक्षयला म्हणत असतो की हे बघ, जरा शांत झोप, अग्नी शांत झोपून मस्तपैकी असे स्वप्न जरा रंगव. परंतु अक्षय, जेव्हा या स्वप्नातून बाहेर येशील, अक्षय मात्र आनंदचे ऐकतो आणि छान मस्त असा अंगावर घेऊन झोपतो. अरे तू इतका शांत जर झोपला तर तुझा आणि रमाचा डिव्होर्स मात्र झालेला असेल. ते ऐकून अक्षय लगेच तटकन उठतो आणि काय दादा, काय बोलतोस तू हे? तेव्हा आनंद म्हणतो अरे ते शशिकांत मुकादम रमाला कोर्टात घेऊन निघालेत. तर अक्षयला ते ऐकून धक्का बसतो. अक्षय, आनंद धावतच तिकडे यायला निघतात. त्यानंतर इकडे रमा आणि शशिकांत बरोबर कोर्टात आलेली असते. तेव्हा शशिकांत रमाला म्हणत असतो की कितीही वेळ लागून दे, पण आज मात्र तुमचा डिव्होर्स होणार म्हणजे होणार. मुकादमांच्या फॅमिलीमधून आज तू म्हणजे कटअप होणार. रमाला खूप राग येत असतो, परंतु आता अक्षय येईन आणि तो रमा आणि अक्षयचा डिव्होर्स कसा थांबवतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.